साई प्रसाद पाटील याची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड। सडोली खालसा येथील राष्ट्रीय खेळाडू साई प्रसाद पाटील याची गुजरात येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली। ठाणे येथे पार पडलेल्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना साई प्रसादने उजवा मध्यरक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली। पट ब्लॉकचेन टँकलच्या जोरावर त्याने हायफाय मिळवत तब्बल 22 वर्षांनंतर कोल्हापूर जिल्ह्याला अजिंक्यपद मिळवून दिले। आरे तालुका करवीर येथील दररोज 4 ते 5 किलोमीटर सायकलने प्रवास करून तो सडोली खालसा येथील मावळा मंडळात नियमित सराव करीत असे। त्याच्या चिकाटी मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्याने किशोर गट, कुमार गट, वरिष्ठ गटातून महाराष्ट्र राज्याचे अजिंक्यपद पटकावून देत एक वेगळी ओळख निर्माण केली। तिन्ही गटात महाराष्ट्राला अजिंक्यपद मिळवून देणारा तो एकमेव खेळाडू ठरला। त्याला छत्रपती पुरस्कार विजेते प्राध्यापक संभाजीराव पाटील, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक प्राध्यापक रमेश भेंडीकर, कोषाध्यक्ष अण्णासाहेब गावडे, उपाध्यक्ष भगवान पवार तसेच कोल्हापूर जिल्हा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले। शालेय स्तरावरही त्याने 17 वर्षाखालील व 19 वर्षाखालील महाराष्ट्र अजिंक्यपद स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे। तसेच ऑल इंडिया आणि अश्वमेध स्पर्धेत शिवाजी युनिव्हर्सिटीला विजेतेपद मिळवून देण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे। सध्या सडोली खालसा येथील मावळा मंडळात प्रशिक्षक शिवाजी मगदूम, राहुल पाटील आणि तुकाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तो नियमित सराव करीत आहे। साई प्रसादच्या या निवडीमुळे पंचक्रोशीत कबड्डी खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। त्याच्या पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेलला। संपर्क डॉक्टर सुरेश राठोड, संपादक 9623420295।